भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लष्करी संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी होणाऱ्या व्यवस्थापनावरती आज चर्चा होणार आहे। दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ आज चर्चा करतील। शनिवारी दुपारी पाकिस्तानने विनंती केल्यावर भारताने कारवाई स्थगित केल्यावर निर्माण झालेल्या स्थितीचा आज आढावा घेतला जाईल। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यावर भारताने थेट दणका दिला आणि पाकिस्तानने शनिवारी 3:35 कारवाई थांबवण्याची विनंती भारताला केली होती। मात्र त्यानंतर काही तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि त्यावर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे पाकिस्तानी डीजीएमओ कासिफ अब्दुल्लांना जाब विचारतील। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज अत्यंत महत्त्वाची बैठक होतीये, कोणकोणते मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी असतील? प्रज्ञा, आज बैठक होते। त्या बैठकीमध्ये निश्चितच दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स एकमेकांसोबत संवाद साधणार आहेत। यामध्ये पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की भारत सरकारने जी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यानुसार सरकारी कुठलेही प्रतिनिधी एकमेकांसोबत बोलणार नाहीत। परराष्ट्र मंत्रालयाचे कुठलेही प्रतिनिधी किंवा सचिव स्तरावरचे प्रतिनिधी किंवा डेलिगेशन लेवल टॉक्स होणार नाहीत। अँबॅसिडर हाय कमिशन लेवल टॉक्स होणार नाहीत। फक्त गणवेशातील अधिकारी मेन इन युनिफॉर्म विल स्पीक अशी सध्या भूमिका भारताची आहे। त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यासोबत आज दुपारी पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स चर्चा करतील। या चर्चेदरम्यान निश्चितच भारताच्या वतीने काही प्रमुख मुद्दे मांडले जाणार आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा तर हे सगळे दहशतवादी आम्हाला परत द्या हा पहिला मुद्दा। जर चर्चा सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्या। त्यामध्ये पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा समावेश असेल। त्यासोबतच इतरही काही दहशतवादी प्रकरणांमध्ये आपल्याला वॉन्टेड असलेले दहशतवादी जे पाकिस्तानात आहेत त्यांना आमच्या हवाली करा अशी मागणी भारताच्या वतीने केली जाऊ शकते। त्यासोबतच भारताच्या वतीने जाब विचारला जाऊ शकतो पाकिस्तानला ज्या प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्याविषयी सुद्धा। आणखीन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या वतीने एक प्रकारे मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालवलं गेलं होतं, तर त्या मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेनच्या अनुषंगाने सुद्धा भारताच्या वतीने त्यांना जाब विचारला जाऊ शकतो। आणि त्यासोबतच पाकिस्तानला या गोष्टीसाठी जबाबदार धरलं जाऊ शकतं की जे दहशतवादी तुम्ही आत्तापर्यंत आमच्याकडून घेतलेले आहेत किंवा आमचे अनेक देशामध्ये दहशतवादी कारवाया झाल्यानंतर अनेक दहशतवाद्यांना तुम्ही आमच्या इथून तिथे सुरक्षित आश्रय दिलेला आहे, त्या दहशतवाद्यांना परत देण्यासंदर्भात आमच्यासोबत चर्चा करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल जे आपल्याला समजले की पाकव्याप्त काश्मीरातून मिलिटरी डिप्लॉयमेंट मागे घ्या अशा बरोबर आहे। त्यामुळे एकूणच सध्या जी काही तणावाची परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे या चर्चेत असतील। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।